श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्मचर्चा, करोनी बहुलोक जे मेळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं दिव्य चरित्र गेले काही दिवस आपण पाहतोय. यामध्ये काल आपण अलिबागचे सदाभाऊ लेले यांचा भाग पाहिला. महाराज तिथून पुढे जे निघाले ते सरळ उत्तरेकडे जायला निघाले आणि उत्तरेकडे जाताना अबूच्या जंगलामधून जात असताना एक भिल्लांची टोळी महाराजांना त्या ठिकाणी भेटली. ते भिल्ल सगळे तरुण पोरं होते आणि त्यामध्ये एक म्हातारा गृहस्थ होता. महाराज त्या ठिकाणी जात असताना त्यांना महाराजांकडे पाहून अगदी दिव्यत्व वाटत होतं, पण त्यांना महाराजांचं चांगलं धष्टपुष्ट शरीर आणि अशा सगळ्या गोष्टी आणि पाहून आणि महाराज अतिशय शांत होते. ती शांतता पाहून त्या भिल्लांनासुद्धा महाराज आपल्यासारखेच डाका टाकणारे कोणीतरी दरोडेखोर असावेत असा अंदाज आला आणि म्हणून ते महाराजांना त्यांनी घेरलं आणि महाराज त्यांच्याबरोबर चालू लागले. तेही महाराजांबरोबर चालू लागले. चालत असताना ते महाराजांना धक्के देत असत आणि महाराज ते शांतपणे सगळं सहन करत असत. त्या भिल्लांच्या टोळीमध्ये असलेला एक म्हातारा मनुष्यही बघत होता की महाराजांना कितीही त्रास दिला, कितीही धक्के मारले तरी महाराजांची शांतता काही भंग पावत नाही आहे. महाराज अतिशय शांतपणे सगळं सोसतायत. हे बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ह्याच्यामुळे या पुरुषामध्ये काहीतरी विशेष ताकद असली पाहिजे, मंत्रशक्ती असली पाहिजे, म्हणूनच हा इतका शांतपणे चालतोय. तेव्हा आपल्याबरोबरच्या इतर भिल्लांना तो म्हातारा म्हणाला की अरे उगीच याला त्रास देऊ नका, याच्याकडे काहीतरी सामर्थ्य असेल किंवा उगीच तो इतका शांत बसत नाही आहे. ठीक आहे म्हटल्यानंतर सगळेजण त्या भिल्लांच्या अड्ड्यावरती आले. तिथे महाराजांना एका बाजूला बसवलं. त्या म्हाताऱ्या भिल्लाने महाराजांना विचारायला लावलं त्या पोरांना की जाऊन विचारा की तो काय खाणार आहे. तेव्हा त्या पोरांनी येऊन विचारलं महाराजांना की तुम्ही काय खाणार. महाराज म्हणाले मी काही खात नाही, मी फक्त दूध पितो. असं म्हटल्याबरोबर ती पोरं हसू लागली आणि त्या पोरांनी एक नाठाळ आणि वांज गाय आणून महाराजांच्या समोर उभी केली आणि म्हणाले ह्या हिचं दूध काढून, म्हणाले भांडं दिलं, घ्या हिचं दूध काढून म्हणाले आणि प्या. असं म्हटल्यानंतर महाराज त्या नाठाळ आणि वांज गाईजवळ आले. तिच्या पाठीवरून महाराजांनी प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले तिला, माय मला भूक लागली आहे, माझं पोट भरेल एवढं दूध मला दे. असं म्हटल्याबरोबर त्या गायीने हंबरडा फोडला आणि तिचा पान्हा सुटला. तिने पान्हा सोडला आणि जे दूध गळू लागलं पहा अगदी. आणि महाराजांनी भांडं घेऊन तिची धार काढायला सुरुवात केली. एखादी दुधाळ गाय ज्याप्रमाणे गाय देते त्याप्रमाणे त्या वांज गायीने सुद्धा भरपूर दूध दिलं आणि महाराज ते पोटभर प्यायले. हे प्रसंग पाहिल्यानंतर मात्र ती पोरं घाबरली की हे काहीतरी विशेष काम आहे, विशेष काहीतरी शक्ती आहे. शेवटी त्या म्हाताऱ्या भिल्लाने इतर भिल्लांना घेऊन आले आणि महाराजांच्या समोर महाराजांची सगळ्यांना क्षमा मागायला लावली. महाराजांनी मोठ्या प्रेमाने सगळ्यांना क्षमा केली आणि सगळ्यांना प्रेमाने नाम दिलं आणि मग महाराज तिथून पुढे निघाले. महाराज तिथून जे पुढे निघाले ते नर्मदा काठातून प्रवास करू लागले. नर्मदेच्या काठाकाठातून प्रवास करू लागले आणि तिथे महेश्वर नावाचं एक गाव होतं, नर्मदा तटाकी. त्या ठिकाणी महाराज आले. त्या महेश्वर गावामध्ये 2 मांत्रिक होते. ते चांगली मंत्रविद्या जाणत होते. महाराजांना त्यांनी पाहिलं आणि महाराजांकडे बघूनच त्यांना असं वाटलं की हा कोणीतरी तांत्रिक असला पाहिजे किंवा यांच्याकडे काहीतरी मोठा मंत्र असला पाहिजे. कारण महाराजांना लोक एवढे मानतायत, महाराजांच्या आजूबाजूला फिरतायत, महाराजांच्या बोलण्यातली मोहिनी, महाराजांचा चेहऱ्यावरचा शांतपणा, महाराजांचा ओसंडून वाहणारा आनंद, या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि त्यांना वाटतं या बुवाकडे नक्कीच काहीतरी मंत्रशक्ती असली पाहिजे. त्या मंत्राने हा सगळ्या लोकांना स्वतःच्या नादी लावून घेत असला पाहिजे. आपणही तो मंत्र शिकून घेतला म्हणजे आपलंही महत्त्व जगात वाढेल असं त्या दोन्ही मांत्रिकांना वाटलं आणि ते महाराजांच्या मागे लागले. आणि तुमच्याकडे काय मंत्र आहे तो तुम्ही मला द्या, तुमच्याकडे काय मंत्र आहे तो तुम्ही मला द्या, असं ते महाराजांच्या मागे लागले. महाराज त्यांना म्हणाले माझ्याकडे कुठलाही मंत्रतंत्र नाही आहे, मी एक रामाचा हीन आणि दीन दास आहे. या सर्व जगामध्ये रामाची सत्ता चालते आणि त्याच्याच सत्तेने हा सगळा खेळ चाललेला आहे अशी माझी पूर्ण खात्री आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा मला कधी अभिमान होत नाही. मी एक रामनाम तेवढं जाणतो, एवढं महाराज त्यांना म्हणाले. ते त्या दोघं मांत्रिकांना काही पटलं नाही आणि ते सारखे मागे लागले, नाही तुमच्याकडे काहीतरी विशेष मंत्र आहे, तुमच्याकडे काहीतरी विशेष मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही आम्हाला द्या. महाराजांनी परोपरीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्याकडे असा कुठलाही मंत्र नाही आहे, उगीच तुम्ही हे करू नका, तुम्ही मी घेतो तेच रामनाम घ्या, तुम्हाला समाधान प्राप्त होईल. पण ते काही ऐकेनात.
शेवटी त्या दोघं मांत्रिकांनी महाराजांना सांगितलं की तुम्ही बऱ्या बोलाने तुमच्याकडे काय मंत्र आहे तो आम्हाला द्या, नाहीतर आम्हाला मंत्रशक्ती अवगत आहे, आम्ही तुमच्यावरती सर्पबंधन लादू, भरपूर नाग उत्पन्न करून तुम्हाला नागाचा विळखा बसेल असं काहीतरी आम्ही करू म्हणाले, आमच्याकडे मंत्रशक्ती आहे, तुम्हाला नागपाश टाकू आम्ही, असं त्यांनी सांगितलं. महाराज म्हणाले टाका, म्हणाले माझी काहीच हरकत नाही. त्याने मंत्र म्हटला आणि एवढ्यात जिकडे तिकडे हजारो नाग उत्पन्न झाले आणि त्या सगळ्या नागांनी महाराजांना वेटोळे घातले पहा. आणि महाराज तिथे स्वस्थ उभे राहिले, महाराज काही करत नव्हते. आणि ते मांत्रिकी बाजूला जाऊन शांत बसले. ते म्हणले लवकर आम्हाला मंत्र सांगा, नाही तर थोड्याच वेळात तुमचा जीव जाईल, असं त्यांनी सांगितलं. महाराज काही बोलले नाहीत. 3 दिवस झाले महाराज एका दगडावर बसून होते, ते नागांचे विळखे लागलेले होते आणि तेही दोघं मांत्रिक तिथे बसून होते. तेव्हा 3 दिवसानंतर महाराजांनी पुन्हा एकदा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि महाराज त्यांना म्हणाले, हे बघा तुम्ही समजता तसं खरोखरच माझ्याकडे काही मंत्र नाही आहे, मी जे राम नाम घेतो तेच तुम्ही घ्या, तुमचं राम कल्याण करील, खरोखर माझ्याकडे काही नाही आहे. तेव्हा ते म्हणाले, त्यांना असं वाटलं की आता हा घाबरला असेल म्हणून आपल्याला अशी विनंती करतोय, म्हणून ते जरा आणखीनच म्हणाले, ते सगळ्या जाऊ देत, म्हणाले काय मंत्र आहे तो द्या लवकर, नाही तर आम्ही काही तुमचे हे नागपाश आम्ही काढणार नाही. महाराज म्हणाले ठीक आहे, माझं तर काही होणार नाही म्हणाले, पण जर का हे नाग मरून पडले तर तुमची आणि तुमच्या मंत्राची फार मोठी हानी होणार आहे. तर त्यांना वाटलं उगीच काहीतरी बोलतोय म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही. महाराज तिथून ते एकदम उठले आणि जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून सरळ महाराजांनी कड्यावरून खाली उडी मारली, डोंगराच्या कड्यावरून खाली उडी मारली आणि ते सगळे नाग छिन्न विछिन्न होऊन तुकडे तुकडे होऊन पडले आणि महाराज सरळ पुन्हा चालत वर आले. नाग मरून पडले म्हणजे आपला हा मनुष्य कोणीतरी सामान्य नाही आहे, आपलं मंत्र बलहीन करण्याचं सामर्थ्य याच्याकडे आहे, हे त्या दोन्ही मांत्रिकांना कळून चुकलं आणि ते भीतीने थरथर कापू लागले की आता आपलं काय होईल. दोघांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि क्षमा याचना केली. महाराजांनी दोघांनाही क्षमा केली आणि दोघांनाही महाराजांनी रामनाम दिलं. त्यातला एक जो होता त्याला तिथेच नर्मदा तटाकी बसवलं तपश्चर्येला आणि एक जो होता दुसरा त्याला महाराजांनी स्वतःबरोबर घेतला. ज्याला महाराजांनी स्वतःबरोबर घेतला त्याचं नाव सच्चिदानंद. तोही आता महाराजांना गुरु मानू लागला होता आणि महाराजांच्या सारखा आसपास राहू लागला होता, महाराजांची सेवा करू लागला होता आणि महाराजांकडून मिळालेलं नाम अखंड घेऊ लागला होता. तो महाराज तिकडनं जे निघाले ते त्यांना पुढे जायचं होतं काशीला, म्हणून ते बुधनी स्टेशनवर आले. तिथे बुधनी स्टेशनवर गाडी यायला बराचसा काळ अवकाश होता आणि म्हणून महाराजांना पुढे उज्जैनला जायचं होतं, सॉरी काशीला नाही, महाराजांना उज्जैनला जायचं होतं म्हणून बुधनी स्टेशनवरती ते आले. बुधनी स्टेशनवरती गाडी यायला बराचसा काळ अवकाश होता म्हणून जवळच असलेल्या एका धर्मशाळेमध्ये महाराज जाऊन बसले आणि तो सच्चिदानंद जाऊन बसला आणि दोघंही जप करत बसले. आणि उशिरा येणारी गाडी बऱ्याच तास लवकर आली आणि स्टेशनमध्ये. तेव्हा महाराज आणि सच्चिदानंद दोघेही निघाले, आपली गाडी पकडण्याकरता धर्मशाळेतून निघाले आणि महाराज स्टेशनवर पोचायच्या आधीच गाडीने निघायची शिट्टी दिली. तेवढ्यात तो सच्चिदानंद त्याला जरा राग आला. तो काय म्हणाला, त्या गाडीला उद्देशून म्हणाला, अबे अय लोंडी कहाँ जा रही है, मेरे सद्गुरु को छोडकर कहाँ जा रही है, जरासी ठहर, असं तो मनातल्या मनात म्हटला. केव्हा पुटपुटला. ती गाडी मात्र तिथेच स्टेशनवर थांबली. महाराज आणि तो सच्चिदानंद दोघेही स्टेशनवर आले. तो काय गडबड आहे कोणालाच कळत नव्हतं. ट्रेन जागची हलत नव्हती. गार्ड, तो इंजिनचा ड्रायव्हर हे सगळे प्रयत्न करत होते पण काहीही केल्या गाडी चालू होईना. तेव्हा महाराजांना कळलं की या सच्चिदानंदने काहीतरी गडबड केली आहे. महाराजांनी ते सच्चिदानंदकडे पाहिलं आणि म्हटले, अरे नामस्मरणाने जराशी शक्ती साठायला लागली आणि ती खर्च करण्याची अवदसा लगेच तुला झाली म्हणाले. पूर्वीची तुझी तामस वृत्ती अजून गेलेली नाही आहे म्हणाले. तू आता इथून जा आणि जाऊन 12 वर्षे गिरनारला जाऊन तपश्चर्या कर म्हणाले आणि त्याच्यानंतरच मला तू तोंड दाखव. असा गुरुचा आदेश झाल्याबरोबर त्याच्या सच्चिदानंदाच्या डोळ्याला पाणी आलं. त्याने भरल्या अश्रूंनी महाराजांना नमस्कार केला. अगदी मन भरून महाराजांना पाहून घेतलं. महाराजांच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं, नमस्कार केला आणि तोंड फिरवून निघून गेला. पुढे 12 वर्षांनी महाराजांना तो अयोध्येत भेटला होता असं वर्णन आलेलं आहे. असोत, पुढे महाराज तिथून जे निघाले ते बुधनी स्टेशनवरनं गाडी पकडून उज्जैनला आले. उज्जैनला आल्यानंतर बरीचशी ओळखीची मंडळी तिथे भेटायला आली महाराजांना. तिथे महाराजांना मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा घरी जेवणाची आमंत्रणं असत. तेव्हा महाराज ज्यांनी जेवायला बोलवलेलं असेल प्रेमाने त्यांच्याकडे महाराज जात असत. अगदी सामान्य माणसांपासून अगदी अधिकारी माणसांपर्यंत महाराज सगळीकडे जात असत. जिथे जिथे महाराजांना जेवणाचं आमंत्रण असे तिथे त्या उज्जैनमध्ये एक सरकारी अधिकारी होता, त्यालाही तिथे जेवणाचं आमंत्रण असे. जिथे महाराज जेवायला जात असत तिथे तोही असे, त्याला आमंत्रण असल्यामुळे. तो जरा महाराजांकडे बारकाईने पाहत होता.
त्याच्या घरी समर्थांची उपासना होती. तो समर्थांची उपासना करीत असे, समर्थांना फार मानत असे. समर्थांना फार मानत असे. तो, त्याची बायको आणि त्याचा मुलगा, एवढे तिघंजण राहत असत. तो महाराजांना फार बारकाईने पाहत होता की ती लोक महाराजांना येऊन भेटतात, नमस्कार करतात, महाराज त्यांच्याशी कसं बोलतात, त्यांचं समाधान कसं करतात. त्याने मनाशी ठरवलं की जोपर्यंत आपलं पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत आपण याला मानायचं नाही, असं त्यांनी ठरवलं. आणि एक दिवस अशी संधी साधून त्याने महाराजांना प्रश्न टाकला की महाराज, उद्या आपण सगळ्यांना घेऊन आमच्याकडे जेवायला याल का? तेव्हा महाराज म्हणाले, रावसाहेब, तुम्ही एवढे कष्ट करू नका, माझ्याबरोबर भरपूर मंडळी असतात, आपणच या इथे उद्या जेवायला. तेव्हा तो काय म्हणाला महाराजांना, महाराज, आपल्या माणसाने जर आपल्याला बोलवलं जेवायला तर आपण त्यांच्याकडे जाता, पण मी बाहेरचा दिसतो म्हणून कदाचित आपण माझा अव्हेर करता. असं तो बोलला. मात्र महाराजांच्या डोळ्याला चटकन पाणी आलं, त्यांना आवडलं नाही ते. महाराज म्हणले, अरे अरे रावसाहेब, असं काय म्हणता? म्हणाले, बरं मी उद्या येतो तुमच्याकडे जेवायला, मग तर झालं. असं म्हणून रावसाहेब घरी निघून गेले. आणि त्या रावसाहेबांनी एक योजना केली होती. त्याचा जो 12 वर्षाचा मुलगा होता तो विषमाने आजारी होता. बहुतेक लोकांना माहीत होतं ते, पण ज्या दिवशी महाराज त्या परीक्षा बघण्याकरताच महाराजांना बोलवलेलं होतं त्याने जेवायला, आणि जेवायला बोलवलं होतं, एक संताला जेवायला बोलवायचं म्हणून. आणि त्याचा मुलगा ज्या दिवशी महाराज आणि सगळी मंडळी जेवायला येणार त्याच दिवशी पहाटे 3 वाजता त्या मुलाची नाडी सुटून तो मुलगा गेला. मुलाचं प्रेत घरात तसंच ठेवून त्यांनी स्वयंपाक वगैरे सगळा तयार केला. आणि महाराज 11-12 वाजेशी जेवायला आले. महाराजांबरोबर 5-50 मंडळी जेवायला होती, 100-1 मंडळी जेवायला होती. तिथे सगळे पानावर बसले आणि सगळ्यांना वाढलं पानावर वगैरे. आणि आता महाराज जेवायला बसणार, मंत्र म्हणून जेवायला बसणार, त्रिसुपर्ण म्हणून जेवायला बसणार महाराज. एवढ्यात मुलाचं प्रेत घेऊन त्या अधिकाऱ्याची बायको त्या पंक्तीत आली. महाराजांच्या पुढे तिने त्या मुलाला ठेवलं आणि महाराजांना ती म्हणाली, महाराज, आपण माझ्या मुलाला सोडून कसे बरे जेवता? असं म्हटल्याबरोबर बाकीचे सगळे एकदम, बघा, वातावरणच तिकडचं बदलून गेलं. सगळे एकदम गार झाले बघा. कारण त्यांना माहिती होतं बाकीच्या सगळ्यांना की यांचा मुलगा आजारी आहे, पण सकाळी हा गेलाय हे कोणालाच माहीत नव्हतं. महाराज मात्र अतिशय शांत होते. महाराजांनी त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतला आणि महाराज त्या बाईंना म्हणाले, बाई, मुलाच्या अंगात अजून उष्णता आहे, तो गेलेला नाही, तुम्ही उगाच रडू ओरडू नका, मात्रा घेऊन या, मी त्याला मात्रा चाटवतो. महाराजांनी स्वतःच्या हाताने त्याला मात्रा चाटवली. भगवंताचं तीर्थ घेतलं, ते त्याच्या मुखामध्ये घातलं आणि एक 10-15 मिनिटांनी महाराजांनी त्याला हाका मारायला सुरुवात केली. हाक मारल्याबरोबर तो मुलगा झोपेतून उठावा तसा उठून बसला. आणि उठून बसल्यावर जागा झाला आणि आईकडे त्या मुलाला दिलं. नंतर तो जो अधिकारी होता त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्याने महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले, महाराज, मी आत्तापर्यंत पुष्कळ साधू संत पाहिले, पण आपल्यासारखा साधू मी आजपर्यंत पाहिला नाही. आपण खरोखर समर्थांचे अवतार आहात, असं त्यांनी सांगितल्याबरोबर महाराज त्यांना म्हणाले, रावसाहेब, तुम्ही काही काळजी करू नका, मुलाला आता काही होणार नाही. असं करा, म्हणाले, आता तुम्ही तिघही जण हे सगळं झाल्यानंतर समर्थांच्या दर्शनास जा. येत्या दास नवमीस तुम्ही समर्थांच्या दर्शनास जा, तिथे राहा, त्यांची सेवा करा, समर्थांनी तुमच्यावरती कृपा केलेली आहे, असं सांगितलं. आणि महाराज जेवण वगैरे आटपून नंतर तिथून निघाले. तिथून महाराज उज्जैनहून जे निघाले ते इंदूरमध्ये आले. इंदूरमध्ये पुन्हा बरीचशी मंडळी त्यांच्या ओळखीची होती. त्या ओळखीच्या सगळ्या मंडळींकडे महाराज आले. तिथे पूर्वीचा तो गवळीबुवा होता, जिजीबाई होती, इनामदार, त्यांची मुलगी ताई, हे सगळे पूर्वीची जी भक्त मंडळी होती ती सगळी तिथे होती. महाराज जेव्हा इंदूरला राहिले, जिजीबाईंकडेच राहिले, तेव्हा गवळीबुवा त्याने स्वतःची 70 ओलांडली होती, वयाची 70 ओलांडलेली होती, म्हातारा झालेला होता तो. त्याला मुलं होती, त्याची बायको वारलेली होती आणि मुलांकडे संसार सोपवून तो जरा मोकळा झालेला होता. तो महाराजांच्या दर्शनाला येत असे. तेव्हा एकदा दर्शनाला आलेला असताना तो महाराजांना म्हणाला, महाराज, माझं आता वय झालं आहे, म्हणाले, मी थकलो आहे, आता मला सगळं झालेलं आहे, सगळं व्यवस्थित संसार माझा पार झाला आहे, मला आता काही तुमच्याशिवाय आता दुसरं काही नको आहे, तेव्हा आपल्या मांडीवर मरण यावं अशी एक शेवटची इच्छा शिल्लक आहे. महाराज म्हणाले, काही हरकत नाही, रामकृपेने तसंच होईल, म्हणाले. आणि दर्शन घेऊन महाराजांचं दर्शन घेऊन तो गवळी घरी गेला. साधारण 1 महिन्याने त्याला थोडासा ताप येऊ लागला पहा. आणि एक दिवस अचानक महाराज सकाळी उठले आणि उघड्या अंगानेच गवळीबुवाच्या घरी जायला निघाले. इकडे घरी गवळीबुवा स्नान वगैरे करून मस्तपैकी बसला होता मानसपूजा करण्यासाठी महाराजांची. आणि मानसपूजेत त्यांनी महाराजांना घट्ट दही दाखवलं आणि त्याच्या मनात चटकन विचार आला की आत्ता जर महाराज इथे असते तर किती मजा आली असती. असं म्हणायचा अवकाश की त्याच्या खांद्यावर महाराजांनी हात ठेवला मागून आणि म्हणाले, गवळीबुवा, माझं घट्ट दही कुठे आहे, आण मला. आणि मग खरोखर त्याला एवढा आनंद झाला, त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू होऊ लागले आणि त्याने महाराजांना विनंती केली की आपण माझी खरोखर पूजा ग्रहण करा. महाराजांनी परवानगी दिली.
महाराजांना त्या गवळीबुवाच्या मुलांनी स्वतः स्नान घातलं, स्नान वगैरे घालून महाराजांची तयारी वगैरे करून दिली आणि खरोखर घट्ट दह्याचा नैवेद्य महाराजांना त्यांनी दाखवला. महाराजांनी त्या वाटीतलं घट्ट दही थोडंसं स्वतः खाल्लं, थोडंसं आपल्या तोंडाला लावलं आणि बाकीचं सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटलं, थोडंसं म्हाताऱ्याच्या म्हणजे गवळीबुवांच्या तोंडामध्ये घातलं. आणि नंतर अतिशय प्रेमाने गवळीबुवांना महाराज म्हणाले, गवळीबुवा, रामाने तुझा संसार आता कडेला लावलेला आहे, आता तू कसलीही काळजी करू नकोस. आता रामाच्या पायावर जे डोकं ठेवशील ते डोक्यासकटच ते पावलं उचल. असं म्हटल्याबरोबर गवळीबुवांनी महाराजांना नमस्कार केला, त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि ते पुन्हा उचललंच नाही, तिथेच त्यांनी प्राण सोडले. महाराजांनी त्यांना घेतलं जवळ आणि सगळ्या मुलांना सांगितलं, तुम्ही अजिबात रडू नका. महाराजांनी गवळीबुवांचा प्रपंच कडेला लावलेला आहे, त्यांचं खूप चांगलं झालेलं आहे. त्यांची नामावरती इतकी प्रचंड निष्ठा होती की त्या नामाच्या निष्ठेचं फळ म्हणून त्यांना जी गती योग्यानंही साधत नाही त्या गतीला तुमचे वडील म्हणजे गवळीबुवा गेलेले आहेत. त्यामुळे कोणीही शोक करू नका म्हणाले. खरोखर त्यांचं माझ्यावर खरोखर प्रेम होतं म्हणाले. असं त्या मुलांना समजावून सांगितलं आणि महाराजांनी त्यांची सगळी उत्तरक्रिया वगैरे आटोपली आणि नंतर पुन्हा जिजीबाईंच्या घरी महाराज आले. जिजीबाईंची मुलगी इनामदार मध्यंतरी वारलेले होते आणि ताई, त्यांची मुलगी ताई ती होती त्या ठिकाणी, म्हणजे जिजीबाई आणि ताई या दोघी होत्या त्या ठिकाणी. ताई जरा मोठी झाली होती, तिचं लग्न झालं होतं. लग्न होऊन तिला 3-4 वर्ष झाले असतील, पण तिची तब्येत काही सुधारली नव्हती, ती अशीच होती बारीक. सगळ्यांना तिची फार काळजी वाटे आणि ती गर्भवती राहिली. पहा, लग्नानंतर गर्भवती राहिल्यानंतर ती इतकी बारीक होती की रक्तक्षयाची सगळी लक्षणं तिच्या अंगावर दिसायला लागली आणि सगळ्यांना तिची काळजी वाटत असे की हिचं कसं होईल, हिच्या अंगात रक्त नाही, इतकी बारीक आहे. महाराजसुद्धा त्या ठिकाणी होते. महाराजही तिला म्हणाले, ताई अगं तुझी मला खरोखर काळजी वाटते, तुझ्या अंगात रक्तच नाही, कसं बाळणपण करशील म्हणाले, कसं होईल तुझं बाळणपण. तेव्हा ती ताई महाराजांना काय म्हणे, महाराज मला कसलीही काळजी नाही, आपण माझ्याबरोबर आहात ना, मग मला कसली काळजी आली आहे म्हणाले, आपण सगळं पाहाल, मला खात्री आहे. बघा याला म्हणायचं निष्ठा. आणि असं त्यांचं बोलणं झालं. महाराज म्हणले बरं आहे, मग बघू म्हणाले राम काय करतो. आणि 1-2-3 दिवस झाल्यानंतर अचानक प्रसूतीच्या वेदना तिला सुरू झाल्या. तिच्या पोटामध्ये एकदम कळा येऊ लागल्या आणि तिने जिजेबाईंना बोलावून आणलं. म्हणाले, आई अगं मला आता प्रसूतीच्या वेदना सहन होत नाही आहे, तू महाराजांना चटकन बोलावून आण, त्यांना निरोप दे. म्हणून जिजीबाई धावत धावत महाराजांना बघायला आली. तर महाराज जिजीबाईला काय म्हणाले, जिजीबाई आज माझी कंबर खूप दुखते आहे, मला जरा पांघरायला घोंगडी आणून द्या, मी खोलीत पडतो. तेव्हा जिजीबाईंनी लगेच घोंगडी आणून दिली महाराजांना पडायला आणि महाराज खोलीत घोंगडी घेऊन पडले. आणि थोड्याच वेळाने 5-10 मिनटं झाली असतील, टॉय टॉय असा आवाज महाराजांच्या घोंगडीतून यायला लागला. महाराजांनी चटकन घोंगडी बाजूला केली आणि तेव्हा ताईच्या कळा थांबलेल्या होत्या तिकडे. इकडे महाराजांनी घोंगडी बाजूला केली आणि बघितलं तर लहान बाळ होतं तिथे. महाराज म्हणले, अरे हे कसं काय झालं, ताईचं बाळ इकडे कसं काय आलं. असं म्हणून त्या बाळाला घेतलं महाराजांनी आणि जिजीबाईंच्या हातात दिलं आणि म्हणाले, ताईकडे लवकर नेऊन द्या. महाराजांचे अनेक खेळ जिजीबाईंनी पाहिलेले होते, त्यामुळे या खेळाचं विशेष काही वाटलं नाही जिजीबाईंना. जिजीबाईंनी ते पोरगं घेतलं आणि ताई ज्या खोलीमध्ये होती त्या ताईच्या खोलीमध्ये गेले आणि ताईला हाक मारून उठवलं. हाक मारून उठवल्याबरोबर ताई उठली आणि म्हणाली, महाराज कुठे आहेत, महाराज कुठे आहेत, मला सांग. महाराज माझ्या उशाशी सारखे बसून होते आणि त्यांनी माझ्या मुलाला माझ्या हातात दिल्यावर मला जाग आली. आणि जाग आल्यानंतर जिजीबाईंनी ते पोरगं म्हणजे तो मुलगा ताईच्या हातात दिला आणि जिजीबाईंच्या डोळ्याला पाणी आलं की माझ्या मुलीवर आलेला केवढा मोठा प्रसंग किती सहजतेने महाराजांनी पार पडला. पहा, हे पाहण्यासारखं आहे. कुठल्या सायन्समध्ये हा चमत्कार तुम्हाला दिसणार आहे मला सांगा. आज आम्ही म्हणतो अध्यात्मापेक्षा सायन्स श्रेष्ठ. नाही, सायन्स हे फक्त छोटासा पार्ट आहे अध्यात्माचा. अध्यात्म हे खूप मोठं आहे, खूप वास्ट आहे, नाही का. मला सांगायचं आहे काय, संत महाराजच म्हणालेत, संत चमत्कार करायचा म्हणून कधी करीत नसतात, संतांच्या हातून चमत्कार घडतात. मी आता या ठिकाणी असं म्हणेन की महाराजांनी ज्याला आपला म्हटला त्याच्यासाठी वाटेल ते करायची महाराजांची तयारी असते, निस्वार्थीपणाने अतिशय. आणि महाराज काय म्हणले, मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे. भगवंताचं अखंड नामस्मरण आणि भगवंताचं अखंड अनुसंधान या 2च गोष्टी मला प्रिय आहेत म्हणाले. आणि ह्या 2 गोष्टी जो कोणी करेल ना त्याचा मी ऋणी होऊन राहीन, असं महाराजांचं वचन आहे. पहा, म्हणून महाराज नेहमी म्हणतात, तुम्ही काही करू नका, जे काही कराल त्यामध्ये भगवंताला विसरू नका, भगवंताचं स्मरण ठेवा, भगवंताची आठवण ठेवा, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. पहा, महाराजांनी केवढं केलंय सगळ्यांसाठी. आपल्यासाठी केलं नाही का महाराजांनी, मला सांगा. आपल्या जीवनात जर आपण डोकावलो, आपल्याकरता महाराजांनी केलं नाही का, किती केलंय महाराज, नाही का. मग आपण त्यांना आवडणारं नाम घेऊ नये का. एवढीच त्यांची अपेक्षा आहे की आपण नाम अखंड जितकं आपल्याला घेता येईल तितकं आपण घ्यावं. महाराजांना विचारलं किती जप करावा, महाराज काय म्हणले, जितकं तुम्हाला करता येईल तितकं करा.
बाकीचं राम बघून घेईल म्हणाले. अजून त्यांनी किती सूट द्यायला पाहिजे आपल्याला, पण असू देत, त्यांनी आपल्यावर निस्वार्थ प्रेम केलं आहे महाराजांनी आणि आपल्याला सगळं काही दिलेलं आहे पहा महाराजांनी, नाही का, असू देत. आणि मग जिजीबाईंना फार आनंद झाला. जिजीबाईंनी महाराजांना नमस्कार केला, ताईंनी महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांनी सगळ्यांना आनंदात राहा म्हणून सांगितलं, आशीर्वाद दिला. जिजीबाईंच्याच ओळखीने एक प्रोफेसर महाराजांच्या दर्शनाला येऊ लागला होता. अनेक लोक महाराजांचं दर्शन घेत असत, तो प्रोफेसरही येऊन बसत असे. साधारण त्याचं वय 29-30 वर्षाचं होतं. त्याची बायको वारलेली होती म्हणून त्याने पुन्हा काही लग्न केलेलं नव्हतं, पण तो महाराजांकडे येऊन बसायचा. महाराज कोणाशी कसे बोलतात, महाराज कोणाला कशी उत्तरं देतात, ह्या सगळ्या गोष्टी तो बारकाईने अगदी बघत असे. महाराजांच्या समोर लोक फळफळावळ आणून ठेवीत असत, अत्तराच्या बाटल्या आणून ठेवीत असत, शाल वगैरे आणून ठेवीत असत, वस्त्र अर्पण करत असत, हे सगळं तो बघत होता. एक दिवस त्याने महाराजांना विचारलं, महाराज, आपण कोणाकडे काहीही न मागता हे लोक आपल्याला फळं आणून देतात, अत्तराच्या बाटल्या आणून देतात, तुम्हाला वस्त्र आणून देतात, हे सगळं कसं काय? महाराज किंचित हसले आणि काय म्हणाले, त्या प्रोफेसरना म्हणाले, रावसाहेब, अहो हा सगळा प्रारब्ध खेळ करत असतो, हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे म्हणाले, हे सगळा प्रारब्धाचा खेळ आहे. तेव्हा तो काही बोलला नाही, तो शांतपणे बसला तिथे बाजूला. तेवढ्यात एक जण महाराजांच्या दर्शनाला आला आणि एकाने अत्तराची बाटली महाराजांच्या समोर ठेवली आणि महाराजांना नमस्कार केला. तो निघून गेल्यानंतर दुसरा एक मनुष्य आला, त्याने त्या अत्तराची बाटली मागितली, महाराजांनी ती त्याच्या हातात दिली आणि म्हणले जा. तोही महाराजांना नमस्कार करून निघून गेला. प्रोफेसर हे सगळं बघत होता. प्रोफेसरकडे बघून महाराज म्हणाले, बघितलं ना, प्रारब्ध हा असा खेळ करत असतं. तेव्हा तो प्रोफेसर काय म्हणाला, तुम्ही म्हणता महाराज, पण मला काही हे पटत नाही. महाराज थोडंसं झटक्यानेच म्हणाले, अहो तुम्ही सगळे घरदार प्रपंच मुलं बाळं सांभाळून प्रपंचात राहणार आणि आमच्यासारख्या गोसाव्यापुढे फळफळावळ आणि सगळ्या वस्तू येऊन पडतात याचं वैषम्य वाटून घेणार. जरासं धाडस करा आणि मग बघा काय होतं ते. या महाराजांच्या वाक्याचा त्याच्यावर काय परिणाम झाला काय माहीत. त्याने ताबडतोब महाराजांना साष्टांग दंडवत घातलं, नमस्कार केला आणि तो नोकरी सोडून निघून गेला बघा. आणि बऱ्याच वर्षांनी 12-13 वर्षांनी महाराजांना तो पुन्हा अयोध्येत भेटला. तेव्हा महाराज स्वतः म्हणाले, प्रत्यक्ष रामरायाचं त्याच्याशी संभाषण होत असे इतकी त्याची तयारी झालेली होती नामस्मरणाने. पहा नामस्मरणाने काय होऊ शकतं. असू दे. त्यानंतर त्याच इंदूरमध्ये जिजीबाईंच्याच ओळखीचे मोडक नावाचं एक उपघराणं होतं. हे मोडक म्हणजे इतके श्रीमंत होते की त्यावेळेच्या राजे लोकांना हे लोक आपल्याकडचा पैसा उधारीवर देत असत, एवढं हे घराणं श्रीमंत होतं. आणि महाराज त्यांच्याकडे, महाराजांच्या जिजीबाईंच्या ओळखीने ते घराणं महाराजांच्या दर्शनाला येऊ लागलं होतं. महाराजांवर त्यांचं प्रेम बसलं होतं. आणि त्या मोडकांचा एक मुलगा होता, आप्पासाहेब, भैयासाहेब मोडक. आप्पासाहेब मोडक आणि भैयासाहेब मोडक असे दोन होते. त्या दोघंही महाराजांच्या जवळपास फिरत असत. भैयासाहेब तो सारखे मागे 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 फिरत असत महाराजांच्या. तेव्हा एक दिवस महाराजांनी भैयासाहेबांना विचारलं, भैया तुला प्रपंच पाहिजे का परमार्थ पाहिजे? भैयासाहेब म्हणाले, महाराज मला परमार्थ पाहिजे. महाराज म्हणाले, बघ बरं, परमार्थ पाहिजे म्हणतोस, हाती चौपदरीसुद्धा येण्याची शक्यता आहे. तेव्हा ते काय म्हणाले भैयासाहेब मोडक, चालेल म्हणाले, मला काही हरकत नाही आहे. बरं मग म्हणाले, हरकत नाही, तसंच होईल म्हणाले, रामकृपेने तसंच होईल म्हणाले. बरं. आणि पुढे खरोखर नंतर, आता हे चरित्राच्या बाहेरचं थोडंसं सांगतो, पुढे त्यांची परिस्थिती इतकी हलाखीची आली की सगळा पैसा गेला, सगळं गेलं, अक्षरशः ते रस्त्यावर आले आणि पुढे तर काहीच नसे त्यांच्याकडे. आणि ते घरोघरी, म्हणजे पुण्यामध्ये नंतर इथे होते, साधारण 1936-37 सालची गोष्ट आहे. पुण्यामध्ये ते डॉक्टर मनोहर वर्टीकर किंवा आणखी कोणी विशेष मंडळी आहेत, काही डॉक्टर त्या महाराजांच्या ओळखीची मंडळी आहेत, त्यांच्या घरी हे भैयासाहेब मोडक तुलसी रामायण सांगत असत. त्यांच्या घशाला कॅन्सर झाला होता, त्रास होत असे, पण ते तुलसी रामायण सांगत असत. आणि दर 10-15 मिनिटांनी महाराजांच्या आठवणींनी त्यांचे डोळे भरून येत आणि आहा हा हा आहा हा हा, महाराज तुम्ही किती आनंदात ठेवलंय, किती आनंदात ठेवलंय, असं सारखं म्हणत असत. तेव्हा ते डॉक्टर त्यांच्या घशाला आराम मिळावा म्हणून गरम दूध हळदीचं आणून प्यायला देत असत. आणि एकदा म्हणाले त्यांना ते की भैयासाहेब, तुम्ही म्हणता महाराजांनी किती आनंदात ठेवलंय, आहा हा, हे खरंच तुम्हाला वाटतं की तुम्ही उगीच असं म्हणता? तेव्हा भैयासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते डॉक्टरांना काय म्हणाले, डॉक्टर काय सांगू तुम्हाला, मला सांगायला शब्द नाहीत. खरोखर मला महाराजांनी इतकं आनंदात ठेवलंय की त्या आनंदाची कल्पनासुद्धा तुम्हाला येऊ शकणार नाही. म्हणाले, मी एवढा आनंदात आहे. म्हणून हे बघा, महाराज म्हणाले की तुला परमार्थ पाहिजे तर हातात भिक्षेची जोडी येईल. त्यांनी पण ती डेअरिंग केली की हां चालेल, काही हरकत नाही. असं त्या ठिकाणी ते संभाषण झालं आणि त्या ठिकाणी तसंच संभाषण झालं आणि ते तिथेच राहिले. पुन्हा इंदूरमध्येच महाराज काही दिवस होते.
तेव्हा त्यावेळचा इंदूरचा जो राजा होता तुकोजीराव होळकर, तो इंदूरचा अधिपती होता बा, तो महाराजांच्या दर्शनाला यायचा त्याचा विचार झाला. कारण त्याचा जो दिवाण होता पळशीकर, तो महाराजांच्या दर्शनाला येत असे. आणि ह्या तुकोजीराव होळकरचं इंग्रजच्या रेसिडेन्सीशी काहीतरी वादावादी झाली होती, त्यामुळे ते थोडंसं त्याला त्याच्यावरती काही कारवाई करण्यासाठी शिंद्यांची त्यांनी मदत केली होती. शिंद्यांच्या भानगडीमध्ये तो पडला होता, त्यामुळे इंग्रज लोक जरा नाराज होते त्यांच्यावरती, आणि त्यामुळे त्याला थोडासा प्रॉब्लेम होता, काहीतरी प्रश्न त्याच्यापुढे उभे होते. तो संकटात होता फार, त्याला काळजी वाटत होती की आपलं आता हे राज्य जातं की काय, अशा याच्यामध्ये तो होता. त्या राजाचा दिवाण पळशीकर नावाचे गृहस्थ ते इनामदारांच्या ओळखीने महाराजांकडे येत असत. तेव्हा या पळशीकरांनी तुकोजीरावांना सांगितलं की आपण काळजी करू नका, इंदूरमध्ये असे असे एक सत्पुरुष आलेले आहेत, आपण त्यांची भेट घ्या. तेव्हा तुकोजीराव म्हणाले की माझी पूर्ण खात्री झाल्याशिवाय की ते सत्पुरुषच आहेत ही खात्री झाल्याशिवाय मी काही त्यांना मानणार नाही. तर कसं भेटायला जायचं? तेव्हा राजा म्हणाला की ठीक आहे, मी पोशाख बदलून येईन, त्यांनी जर मला ओळखलं की मी राजा आहे तर मग माझी खात्री होईल की ते सत्पुरुष आहेत. आणि ठरलं, आणि एक दिवस ठरवून राजा आणि दिवाण पळशीकरांबरोबर महाराजांना भेटायला आला. राजाने त्यावेळेला पांढरा शुभ्र फेटा बांधलेला होता, पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले होते, पंजाबी फेटा बांधलेला होता आणि पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले होते. दिवाण पळशीकर त्यांना घेऊन आले महाराजांकडे. महाराजांकडे आल्याबरोबर दिवाण पळशीकरांनी सांगितलं की हे माझे एक स्नेही आहेत, यांचं सरकारामध्ये काहीतरी काम आहे म्हणून हे आपल्याला भेटायला आलेले आहेत. तेव्हा महाराज किंचित हसलेत आणि त्यांनी त्या राजाचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला असं बाजूला बसवलं आणि म्हणाले, सरकारमध्ये काही काम अडलेलं असेल तर सरकारात काम होण्याकरता सरकारने उठून दुसरीकडे कुठे जायची गरज नसते. सरकार ज्या वेळेला राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते, म्हणून काळजी लागते, असं महाराज म्हणाले. तेव्हा बरोबर त्याला उमजलं आणि त्याने महाराजांना नमस्कार घातला. तो म्हणाले की ज्या वेळेला हात पकडला ना माझा, त्याच वेळेला मला कळलं होतं की महाराजांनी मला ओळखलं. दिवाण पळशीकरांना जरा बाहेर बसवलं. 1-2 तास महाराजांशी तुकोजीरावांचं संभाषण झालं. तुकोजीरावांची वृत्ती प्रसन्न झाल्यावर मग मात्र महाराजांना नमस्कार करून तुकोजीराव निघून गेले. तेव्हा तुकोजीराव म्हणाले, हे राज्यात काही गोष्टी इथे खाजगी असतात, त्या बोलता येण्यासारख्या नसतात, आणि मी आलो तर ह्या सगळ्या लोकांची धावपळ होते माझी उठाठेव करण्यामध्ये, तर आपण माझ्या राजवाड्यात याल का? महाराज म्हणाले, तुम्हाला पाहिजे तेव्हा मी येणार नाही, मला पाहिजे तेव्हा मी येईन आणि मला पाहिजे तेव्हा निघून जाईन. ते म्हणाले, चालेल, हरकत नाही. एक दिवस असंच विचार करता करता तुकोजीरावांना वाटलं, तुकोजीरावांना फार आनंद होता की त्यांना महाराजांसारखा सत्पुरुष जवळ लाभलेला आहे. त्यांना एक दिवस वाटलं की आपल्या महाराजांची किती गरिबी आहे, म्हणून 3 गावांची एक सनद, इनामाची सनद तयार करून एक कागद तयार केला आणि महाराजांना बोलावणं पाठवलं. महाराज येतो म्हणाले आणि आज जाऊ उद्या जाऊ असं करता करता 3 दिवस उलटून गेले. तेव्हा तुकोजीराव आपल्या सरदारांना म्हणाले, महाराजांना आत्ताच्या आत्ता घेऊन या, त्यांना सांगा की ते आले नाहीत तर मी जेवणार नाही. हा निरोप महाराजांपर्यंत पोचल्याबरोबर महाराज आले आणि महाराज म्हणाले, काय आहे म्हणाले. तर कागद महाराजांना सामोरा केला की तुम्हाला 3 गावांची इनामाची सनद मी दिलेली आहे, ही आपल्याकरता. महाराजांनी तो कागद जरा वाचून पाहिला आणि टारकन फाडून टाकला. आणि महाराज काय म्हणाले, माझा परमार्थ असला मिंधा नाही, आम्ही काय कुणाचे खातो, श्री राम आम्हाला देतो, आम्हाला सांभाळायला राम समर्थ आहे म्हणाले, माझा परमार्थ असला मिंधा नाही, असं म्हणून महाराज तिथून उठून निघून गेले. पायाशी येणारी लक्ष्मी अशी सहज बाजूला केलेली असं बघून त्या तुकोजीरावाला आश्चर्य वाटलं आणि त्याने महाराजांना खरोखर नमस्कार केला. पहा, महाराजांचं वाक्य आहे, हजारो करोडो रुपये, लाखो रुपये कोणी माझ्या उशाशी आणून ठेवले तर विष्ठेसारखे मी ते बाजूला सारेन आणि स्वतःच्या कष्टाने 4 पैसे कमवून मी माझं पोट भरेन, ते मला आवडेल आणि माझ्या रामाला प्रिय असेल, हे महाराज म्हणालेले आहेत. असू दे. आणि मग एकदा असंच काहीतरी फार काळजी पडलेली होती तुकोजीरावांना, त्यांनी महाराजांना बोलावणं पाठवलं. महाराज तिकडे गेले तेव्हा तुकोजीराव वरच्या खोलीमध्ये आपल्या खिडकीतून बाहेर बघत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. महाराज त्यांच्या जवळ गेले आणि तुकोजीरावांना म्हणाले, काय झालं म्हणाले, कशाला रडता? तेव्हा म्हणाले, महाराज तो समोर झाडाखाली बसलेला एक भिकारी पहा, त्याच्या हातामध्ये पोळीचा एक तुकडा आहे, अर्धा तुकडा त्याच्या तोंडात आहे, अर्धा त्याच्या हातात, आणि त्याला गाढ झोप लागली आहे. किती सुखी आहे हो महाराज तो इथे. एक तर त्याच्याकडे धान्य नाही आहे, एक अर्धा तुकडा पोळीचा आहे, अर्धा तोंडात आहे, अर्धा हातात आहे, आणि त्याला गाढ झोप लागली आहे, आणि मी इथे रोज मऊ गाद्यांवर लोळतो म्हणाले, हजारो नोकर चाकर माझ्याकडे, पैसा पुष्कळ आहे, पण असून मला झोप नाही म्हणाले, माझी तळमळ आहे. तेव्हा महाराजांनी त्यांच्याशी पुन्हा 2-3 तास संभाषण केलं आणि त्यांना पूर्णपणे बरं वाटल्यानंतर मग त्याची वृत्ती प्रसन्न झाल्यानंतर महाराज पुन्हा जिजीबाईंच्या घरी आले. आनंदसागर आणि ब्रह्मानंद यांची भेट तिथेच झाली. ती कशी झाली ते मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगेन. बरेच दिवस झाले महाराज इंदूरमध्ये होते, ही बातमी
गीताबाईंपर्यंत आली गोंदवल्याला, आणि दादोबा आणि गोपाळ नावाच्या दोन माणसांना गीताबाईंनी इंदूरला पाठवलं महाराजांना घेऊन येण्याकरता. दादोबा आणि गोपाळ आले, जिथे महाराज होते तिथे ते आले. जिथे महाराज असत तिथे नेहमी नामस्मरण, भजन, अन्नदान असा मस्त त्याचा अगदी मजा येत असे, अगदी धडाक आवडत असे सगळ्या गोष्टींचा. दादोबा आणि गोपाळ आले, 15 दिवस झाले, दादोबा आणि गोपाळ विसरूनच गेले आपण कशा करता आलेलो आहोत. तेव्हा महाराजांनीच आठवण केली, अरे आपल्याला गोंधवल्याला परत जायचं आहे ना. म्हणाले हो हो म्हणाले, मग चला म्हणाले आता निघू. महाराज इंदूर सोडणार ही बातमी जेव्हा कळली तेव्हा आणखी लोक गर्दी झाली दर्शनाला, आणखी लोक महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. म्हणून एक दिवस अजून वाढला. आणि मग महाराज ज्यावेळेला जायला निघाले तेव्हा जिजीबाई महाराजांना म्हणाले, महाराज आपण पुन्हा कधी इथे येता सांगता येत नाही, आता माझं वय पण झालं आहे. तुम्ही एकदा मला म्हणाला होतात की तुकामाईंच्या दर्शनाला घेऊन जातो, तर मला आता तुकामाईंच्या दर्शनाला न्या. भैयासाहेब मोडक पण होते तिथे, ते पण म्हणाले महाराज मला पण न्या तुम्ही दर्शनाला. असं म्हणून काही 5-50 मंडळी महाराजांनी घेतली आणि महाराजांनी इंदूर सोडलं आणि ते सरळ येहळेगावला आले. सगळ्यांनी तुकामाईंचं दर्शन घेतलं. येहळेगावला जाण्यापूर्वी महाराजांनी सगळ्यांना बजावलं होतं की आपण जोपर्यंत येहळेगावमध्ये आहोत तोपर्यंत मला कुणीही महाराज म्हणायचं नाही आणि माझ्या कुणीही पाया पडायचं नाही. याला म्हणायचा आदर्श गुरुच्या समोर कसं असलं पाहिजे, असू देत. आणि मग तुकामाईंची भेट सगळ्यांनी घेतली. जिजीबाईंना तुकामाई म्हणाले, भली परीक्षा केलीस पण फसली नाहीस ना, याला मुंगळ्यासारखी चिकटून बैस, हे जिजीबाईंना सांगितलं. आणि जेव्हा भैयासाहेब मोडक आले तेव्हा भैयासाहेब मोडकांकडे बघितल्यानंतर म्हणाले, अरे काही काळजी करू नकोस, सगळे विकल्प बाजूला ठेवून तू याला दत्तक जा, म्हणजे तुला याची सगळी जहागिरी मिळेल. याची जहागिरी म्हणजे काय, हाती चौपदरी असताना अखंड समाधान ही याची देणगी आहे, ही याची जहागीर आहे म्हणाले. वाक्य लक्षात ठेवा. आणि तेच पुढे झालं. मी तुम्हाला म्हणलं ना, ते तुलसी रामायण सांगत असत, हाती चौपदरी असताना अखंड समाधान होतं त्यांचं. ते काय म्हणत असत, वाह वाह महाराजांनी माझं किती कल्याण केलंय, महाराजांनी माझं किती कल्याण केलंय. हाती चौपदरी असताना अखंड समाधान ही महाराजांची जहागिरी खरोखर भैयासाहेब मोडकांना मिळाली होती. तेव्हा सगळ्यांनी आलेल्या सगळ्यांनी तुकामाईंचं दर्शन घेतलं, महाराजांनी दर्शन घेतलं आणि मग बाकीच्या सगळ्यांना परत पाठवून महाराज गोंदवल्यामध्ये परत आले. आता फक्त एकच घटना या टॉपिकमध्ये सांगायची राहिली आहे, ती चरित्रात नाही, चरित्रातल्या बाहेरची आहे, पण तुम्हाला मी सांगणार आहे उद्या. आनंदसागर आणि ब्रह्मानंद यांची भेट महाराजांशी कशी झाली हे मी उद्याच्या प्रवचनामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगेन आणि मग पुढच्या प्रकरणाकडे आपण वळू. आज झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरमतो. जानकी जीवनस्मरण जय जय राम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम.